आता कोणार्क मंदिर आहे याच्यावरती अकाउंटिंगचं अख्खं रेकॉर्ड मिळतं. जसं की तुम्ही किल्ले पण बघता, लेण्या बघता, तर मंदिर, लेणे आणि किल्ले, तर यात नेमकी साम्य काय किंवा डिफरन्स काय? नेमकं ते एक दगड कोरून ही कलाकृती बनते का त्याला एक स्ट्रक्चर केलं जातं? अशी बरीच मंदिर आहेत की वेरूळचा पैलस ज्याच्यात लोक आजही अभ्यास करतात. विशेष म्हणजे बदामीला जर तुम्ही कधी गेलात तर बदामीच्या लेण्या या राजांनीच बनवल्या. गेल्या मंदिरात देवाच्या दर्शनाला जाण्यापेक्षा बाहेरनं मंदिर बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गंगेचे, यमुनेचे व गोदावरी सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी, जलसनम सुनंदी. बरोबर. हडप्पाच्या याच्यामध्ये काही मूर्ती सापडल्या. नमस्कार, ज्ञान जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत, जो आपला टॉपिक आहे तो इतिहासाचा विषय आहे आणि त्याच्यामध्येच आपण मंदिरं हा एक विषय निवडला आहे. आपल्या महाराष्ट्रात मंदिरं ही भरपूर ठिकाणी आहेत. भरपूर ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला मंदिरांचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या भरपूर प्रकारे मंदिरांवरती शिलालेख असतात. भरपूर ठिकाणी त्यांच्या विरगळ असतात साईडला, किंवा मंदिर कशा प्रकारे पाहावं ह्याच्यावरती आज आपण पॉडकास्ट करणार आहोत, त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे प्रमुख आणि स्पेशल असे पाहुणे आलेले आहेत. आपले पाहुणे जे आहेत त्यांचं नाव आहे अनुराग वैद्य दादा. आणि अनुराग दादांनी राजश्री शाहू विद्यालय लातूर येथे त्यांनी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद येथे त्यांनी प्राचीन विभागाचे सत्राध्यक्षपद भूषवलं होतं. त्याच्यानंतर दादांचं महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश इथे मराठीसाठी विश्वकोशामध्ये लेख प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यानंतर दादांचे 200हून अधिक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे इतिहासाचे जे लेख आहेत ते गेलेले आहेत. आणि आत्तापर्यंत त्यांनी 6 अशी पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. ते आपल्याला दादा आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगतील. तर त्यासाठी आपण दादांचं स्वागत करूयात. दादा नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. येस, आपण पॉडकास्टला स्टार्ट करूया. अनुराग दादा नमस्कार. सर्वप्रथम माझा एक क्वेश्चन की मंदिर किंवा हा जो विषय जो आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे, मंदिर जी संस्कृती, त्यात लोकांना कुठल्या पद्धतीचं जे मंदिरापासून ते नॉलेज जे अपूर्ण आहे ते नेमकं काय, लोकांना हा पॉडकास्ट का बघितला पाहिजे त्यांनी? मुख्यत्वे करून आपल्याकडे जर बघितलं संपूर्ण भारतात आपल्या मंदिरं बघायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शैलीतली मंदिरं बघायला मिळतात. त्या शैली समजून घेण्यापेक्षा आपल्याकडे एक धार्मिक नावाचा कन्सेप्ट आहे किंवा धर्माच्या अनुषंगाने जे काय आपल्याकडे लोक मंदिरं बघतात, की मंदिरात गेले की डायरेक्ट मंदिर बघणं हा एक प्रकार, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे श्रद्धेचा, की कुठल्याही माणसाला मोक्ष पाहावा असतो. त्यासाठीच तो त्या अँगलनेच त्या मंदिरात जातो आणि त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी चालतात. तेव्हा प्राचीन काळापासून आपल्याकडे मंदिरांची परंपरा मोठ्या प्रमाणात आढळते. तर मग त्या अँगलने कुठेतरी हे समजून घ्यायचं, पण मंदिर का बघायचं, मंदिरात काय गोष्टी असतात, नेमकं बघायचं काय, मंदिराचा अभ्यास कसा करता येतो, किंवा मंदिरामध्ये वेगवेगळे अंग असतात, ते कुठले अंग आहेत. काही शिल्प असतात, ते शिल्प आपल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतात. त्या सगळे शिल्प आपल्याशी बोलतात, गप्पा मारतात. तर मग त्या ह्याच्यामध्ये जास्त मजा येते. मंदिर समजून घेणं किंवा मंदिराचा मुख्य कार्यभाग काय आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं. थोडक्यात आजकालची जी आपली पिढी आहे, आजकालची जी जनरेशन आहे, सोशल मीडियाद्वारे ह्या गोष्टी आजकाल भरपूर व्हायरल होतात. रीलमुळे भरपूर गोष्टी व्हायरल होतात. आधीच्या पिढीला आपल्या लोकांना किंवा एखाद्या ठिकाणी आपण फिरायला गेलो तर अशी कोणतीच जागा नाही, किंवा असं एखादं पिकनिक स्पॉट जरी म्हणाला त्या ठिकाणी मंदिर ही गोष्ट तर येतेच. मग ते देवीचं असू, एखाद्या देवाचं असू, किंवा आजकाल ग्रामदेवतांची पण भरपूर मंदिरं प्रत्येक गावच्या वेशीला वगैरे असतातच. तर मग आजकाल झालंय सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी जरा जास्त व्हायरल व्हायला लागल्यात. ह्या गोष्टी आजकाल लोकांना चांगल्या पद्धतीने कळतात आहेत. तर आपल्या पॉडकास्टचा उद्देश आता थोडक्यात हाच आहे की त्या गोष्टीत अजून डीपमध्ये जाऊन की आपण मंदिर कशा प्रकारे बघितलं पाहिजे, मंदिरात गेल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या गोष्टी निरीक्षण केलेल्या पाहिजेत. नक्कीच. जसं की आधीच्या आपल्या लोकांनी काही गोष्टी कोरीव काम केलेले असतात मंदिराचे, त्यांचे शिल्पलेख असतात वगैरे, त्यांच्या कला कोणत्या कोणत्या त्याच्यात. थोडक्यात आपल्याला ह्या पॉडकास्टद्वारे त्या गोष्टी पाहायच्या आहेत. ओके, येस.
मला हे सांगू शकता की आपल्या मंदिरांचा सगळ्यात पहिला काळ म्हणजे कुठला होता, किंवा मंदिर ही कॉन्सेप्ट कुठून आली? साधारण प्राचीन काळापासून येतात. हडप्पाच्या याच्यामध्ये काही मूर्ती सापडल्या, त्या देवतांच्या मूर्ती होत्या, स्त्री देवतांच्या वगैरे, अशा मूर्ती सापडल्या दिसतात. आणि नंतरच्या काळामध्ये जसं जनपद आणि यांच्या काळापासून रेफरन्स यायला लागतात. त्या काळामध्ये काही मूर्ती असाव्यात किंवा काही मंदिरं असावीत असे काही त्रोटक संदर्भ आपल्याला सापडायला सुरुवात होते. पण तसं बघायला गेलं तर एक औदुंबर नावाचं घराणं होतं. त्या औदुंबर घराण्याच्या कॉईन्सवर आपल्या मंदिरांच्या काही डॉक्युमेंटेशन सापडतं, नाण्यांवर सापडतं. आणि त्याच्यानंतर आपला सगळ्यात महत्वाचा ठोस पुरावा जो हाती येतो तो मध्य प्रदेशमध्ये विदिशा येथे मंदिर बांधल्याचा एक रेफरन्स येतो. तो असा येतो की अँटिओकोडस नावाचा एक हे होता, राजा होता, ग्रीक राजा. त्याचा एक हे होता, काय म्हणता येईल, आपला परराष्ट्र मंत्री होता. त्याचं नाव हेलिओडोरस. याने एक मंदिर बांधलं. त्या मंदिराच्या रेफरन्स आपल्याला त्याच्या इन्स्क्रिप्शनवरून समजायला मदत होती. त्याने गरुडस्तंभ उभारला आणि मग त्या गरुडस्तंभावर त्याने शिलालेख कोरला आणि त्याच्यात तो म्हणतो की मी विष्णूचा भक्त आहे, म्हणून त्याच्या निमित्ताने मंदिर बनतो. साधारण पहिल्या शतकाच्या दरम्यान तो रेफरन्स आपल्याला येतो. मग त्यानंतर आपल्याकडे मंदिर बांधण्याची परंपरा झालेली दिसते मोठ्या प्रमाणात. मुळात मुख्यत्वे करून मोक्ष प्राप्तीसाठी कसं असतं, प्रत्येकाला मोक्ष वेगवेगळ्या अँगलने, काशी वगैरे. सो मोक्ष प्राप्तीचा जो भाग असतो त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे करून काय दिसतं की वेगवेगळ्या मुक्ती सांगितल्या. 4 मुक्तींची चार मुक्ती सांगितलेल्या, साहित्य मुक्ती वगैरे असे त्या 4 कन्सेप्ट सांगितले. तर मग एक काही जण मेडिटेशनद्वारे मुक्तीसाठी प्रयत्न करतात, काही जण तीर्थस्थान क्षेत्रांवर जाऊन हे करतात. तर ह्याच्यातनं या मंदिरांचा उगम आणि विकास झालेला आपल्याला दिसतो. सो ही मंदिरं म्हणजे तीर्थक्षेत्र आहेत. मला प्रत्येक वेळेस उठून गंगेवरती नाही जातात, तर मग गंगेवरती नाही जातात तर मग आपल्या लोकांनी सोपी कन्सेप्ट केली की स्थान महात्म्य घेऊन त्या ठिकाणी मंदिर उभारलं राजाने आणि मग त्या मंदिरांना पाणी आणलं, नदीचं पाणी त्यांनी युटिलाइज केलेलं दिसतं आणि त्यातनं ही तीर्थक्षेत्र आपल्याला तयार झाली. अच्छा. त्याच्यामध्ये एक मंत्र पण आहे की गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलसनम सुनंदी. त्याद्वारे हा मंत्र चालत आलेला आहे पुरातन काळापासून. बरोबर. कारण काही संकल्पना अशा आहेत की मंदिराच्या बाहेर जी पुष्करणी असते त्याच्यामध्ये 7 नद्यांचं पाणी आहे, अशी एक संकल्पना आपल्याकडे असते, असं मानलं जातं. अच्छा. जसा तुमचा प्रवास चालूच असतो तर मंदिर बघण्याचं नेमकं काय, कशा प्रकारे मंदिर बघितलं पाहिजे, नेमकं काय बघायचं लोकांना? मंदिरं बघताना मुळात तर तुम्ही बघाल तर एंट्री मारलं बाहेरनं मंदिर बघण्यात सगळ्यात जास्त मजा असते. गेल्या गेल्या मंदिरात देवाच्या दर्शनाला जाण्यापेक्षा बाहेरनं मंदिर बघणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता देगलूरकर सरांसारखे आदर्श गुरु आहेत किंवा हे आहेत, यांच्याकडनं या गोष्टी समजायलाही मदत होत आहे. तेही हेच सांगतात की बाहेरनं मंदिर बघायला सुरुवात करून, कारण त्या पॉइंटला गोष्टी समजणार नक्की मंदिर काय सांगते, मंदिरात कुठली शिल्प आहेत. मग ही शिल्प वेगवेगळी असतात. मग गजसूर संहाराची असतात, अंधकासुराची असते, शिव डान्सिंग शिव दिसतो आपल्याला, असे वेगवेगळे देवता असतात. महिषासुर मर्दिनी दिसते, कधी कधी रामायणाचे पट असतात, महाभारताचे पट असतात शिलालेखांमध्ये. थोडक्यात आपली ही जी मंदिर संस्कृती आहे त्याच्यामध्ये प्रत्येक देवतेच्या ह्याच्यानुसार शिल्पलेख आखले जातात का, असं काही नाही? प्रत्येक मंदिराचं एक सांस्कृतिक हे असतं का? नाही, मुळात आता कसं आहे की आपल्याकडे वेगवेगळे पंथ आहेत. तर हे वेगवेगळे 5 संप्रदाय आहेत आपल्याकडे. 5 संप्रदाय कुठले दिसतात? सूर्याचा सौर संप्रदाय, गणपतीचा गणपत्य संप्रदाय, शैवचा शैव संप्रदाय, आपला विष्णूचा वैष्णव संप्रदाय, म्हणजे देवीचा म्हणजे शक्तीचा शाक्ती संप्रदाय. सो या 5 वेगवेगळ्या देवतांचं या सगळ्या मूर्ती आपल्याला दिसतात आणि त्यातनं शिवपंचायतन ही कन्सेप्ट 8व्या-9व्या शतकांतर उद्याला आपली आलेली दिसते.
शिवपंचायत, शिवपंचायतन असू दे किंवा वैष्णव शैव पंचायतनच मोस्टली असतं. वैष्णव फार कमी दिसतं याच्यात. पण हे कन्सेप्ट उदयाला दिसते, कारण शैव आणि वैष्णव वाद झाला, मग त्यातनं तुम्ही सगळे एकच राहते असं असं ओव्हरऑल पॉइंटला आपल्याला ते दिसतं, आणि मग त्यातनं ती कन्सेप्ट. तरी काय फरक दिसतो यात बऱ्यापैकी? फरक काही नाही. जर शिवाचं मंदिर असेल तर शिवमध्ये असतो बाजूने 4 देवता असतात, सूर्य, देवी, विष्णू आणि गणपती, असा एक क्रम असतो, फिक्स असतो. आता हा रॅन्डम सांगितला कुठल्या पद्धतीला क्रम आहे, पण हा क्रम तिथे फिक्स असतो. आपल्याला आता जसं तुम्ही सांगितलं की बाबा राजाने जसं मंदिरांची त्या स्थापत्य केलं की बाबा का तर लोकांना तिथे जवळ जाता यावं, दर्शन घेता यावं किंवा त्यांना मोक्षप्राप्तीसाठी हे करावं. असं इतिहासात असे कोणते राजा आहेत का बाबा तुम्हाला सांगता येतील की ह्या मंदिरांची यांनी केलेली आहे बाबा स्थापना केली असेल? बरेच राजे तसं म्हटलं तर आता हेलिओडोरसचं आपण एक उदाहरण घेतलं. बरोबर. नंतर घारापुरीच्या लेण्या ज्या आहेत त्या कल्चुरींनी बांधल्या असं म्हटलं जातं काही पुराव्यांशी. काही दुसरे पुरावे पण येतात आर्किओलॉजीच्या पॉईंटला किंवा याच्या पॉईंटला. कैलासासारखं मंदिर आहे, राष्ट्रकूट राजा कृष्णाने बांधलेलं मंदिर आहे, कैलास मंदिर. त्याचं ओरिजिनल नाव मणिकावती, माणकेश्वर. माणकेश्वर नाव आहे मूळ नाव. सो माणकेश्वराचं मंदिर हे कृष्णाने बांधलेलं आपल्याला दिसतं. नंतर तुमच्या बदामीमध्ये विशेष म्हणजे बदामीला जर तुम्ही कधी गेलात तर बदामीच्या लेण्या या राजांनीच बनवल्यात. मंगलेशाने ती महाविष्णूची लेणी बनवलेली आहे 3 नंबरची, जी प्रसिद्ध विष्णूचं मंदिर आहे. पण पट्टदक्कलला मात्र एक मजा वेगळी दिसते. ती मजा अशी दिसते की पट्टदक्कलला 2 मंदिर आहेत, जी एक म्हणजे चालुक्य राणी लोकामहादेवी हिने विरूपाक्षाचं मंदिर बनवलं, ज्याचं ओरिजिनल नाव लोकेश्वर आहे. आणि दुसरं जे आहे ते काशी विश्वनाथाचं मंदिर हे त्रैलोक्य महादेवीने बनवलं. या विनादित्यच्या 2 राण्या होत्या, त्यांनी ते बनवलं. आणि ते का बनवलं? का विनादित्य जो होता चालुक्यांचा सम्राट, त्याने कांचीवर विजय मिळवला होता. त्या कांचीच्या विजय प्रत्यार्थ्यांनी 2 मंदिर आपल्याला केलेली. माझ्या वाचण्यात पण असं आलं होतं की काशीमध्ये सगळ्यात जास्त मंदिरं आहेत आपली बनवलेली. थोडक्यात बाकी ठिकाणी जशी कमी असेल तरी काशीमध्ये सगळ्यात जास्त मंदिरं ही गिनली जातात माझ्या मते. तर मग त्याचं असं काही एक असं पर्टिक्युलर असं आहे का की ह्या भागात बाबा हे मंदिर असं झालंच पाहिजे वगैरे, किंवा जसं काशीमध्ये शंकराचं मंदिर आहे? हे पहिल्यापासून महत्वाचं स्थान भारतामध्ये. पूर्वी असे एक समज होता काही थिअरीज प्रमाणे काशी मूळ स्थान वगैरे असं हे आहे म्हटलं जातं. मग आता काशी खंडासारखं जर पुस्तक घेतलं, त्या पुस्तकामध्ये काही मंदिराची मोठ्या प्रमाणात की हा देवता इथे बसला, त्या देवता तिथे बसला, सो ही नावं येतात पूर्ण. सो या रेफरन्स प्रमाणे आपल्याला समजायला हवं होतं. पण काशी हे पहिल्यापासून महत्वाचं स्थान राहिलेलं आहे भारतामध्ये. ओके. आपल्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर अशी कुठली मंदिर वगैरे आहेत का जेव्हा कोरीव काम वगैरे त्यांच्यावरती केलेली आहेत, जे की अजूनपर्यंत त्याचे अभ्यास चालूच आहेत, म्हणजे अजून अशा टाईपमध्ये काही? अशी बरीच मंदिर आहेत की वेरूळचा कैलास ज्याच्यावर लोक आजही अभ्यास करतात. बरं. कैलास मंदिर आहे. अजून अनवा म्हणून मंदिर आहे, तिकडे आहे. अशी खूप मंदिरं उभारली गेली ज्याच्यावर शिल्पांचा अभ्यास घेऊन, पर्टिक्युलर शिल्प घेऊन त्याचा अभ्यास केला जातो आणि लोक करतातही आज. आज खूप मोठे अभ्यासक वेगवेगळ्या लेवलला त्यांचे डॉक्युमेंटेशनची कामं करतात आणि पब्लिश करतात रिसर्च वाईज. हे वेगवेगळ्या कॉन्फरन्सला वगैरे पब्लिश होतात. काही पुस्तकांमधनं येतात की अरे या मंदिराचे वेगळे शिल्प आहे, अशा पद्धतीने गोष्टी येतात. अच्छा, जसं की तुम्ही किल्ले पण बघता, लेण्या बघता, तर मंदिर, लेणे आणि किल्ले, तर यात नेमकी साम्य काय किंवा डिफरन्स काय? नेमकं ते एक दगड कोरून ही कलाकृती बनते का त्याला एक स्ट्रक्चर केलं जातं? लेणी हा शब्द मुळात लयन या शब्दापासून तयार झालेला. अच्छा. म्हणजे काय तर लिहिलेलं. ओके. तो डोंगरातल्या दागिन्याच आपण म्हणू शकतो. अच्छा. सो लेण्या या मोस्टली ट्रेड रूटवर बनलेल्या आहेत. त्यामुळे व्यापार हा खूप महत्त्वाचा भाग आहे माणसाच्या आयुष्यात. तर त्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून या लेण्या उभारल्या गेल्या आणि त्यातनं धार्मिक महत्त्व नंतर त्याला आलेलं आपल्याला दिसतं. तर सगळ्यात पहिले बौद्ध लेण्या, मग
हिंदू लेण्या आणि मग जैन लेण्या, अशा 3 अच्छा. वर्गवारी त्याची होती. त्यामुळे आपल्याकडे क्रमच असा आहे क्रोनॉलॉजी वाईज की पहिले लेण्या, मग मंदिर, मग किल्ले. अच्छा. हा, किल्ले येतातच, पण अशा पद्धतीने पूर्वी फोर्टिफाईड सिटीज होत्या आपल्या, तटबंदी असली नगरं होती. अर्थशास्त्रात त्याचे उल्लेखही आपण येतात आढळून. ओके. ह्या रेफरन्स आपल्याला ती क्रोनॉलॉजी. अच्छा. आणि लोकांना कुठलं पुस्तक तुम्ही सजेस्ट कराल की ज्यात या गोष्टी डिटेलमध्ये ते समजू शकता? अशी बरीच पुस्तकं आहेत. हां. फक्त काय ना, तेवढ्या लेवलला म्हणजे की लेण्यांबद्दल वाचायचं असेल तर केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे, जेम्स बर्जेस फर्ग्युसनचं. तर त्यांनी सुरुवातीला या लेण्या सगळ्या बघितल्या, त्यांचं डॉक्युमेंटेशन केलं, त्यांच्या आराखडे मांडले सगळे. यातनंच मग लेण्यांचा अभ्यास करण्याची गोष्टी चालू झाल्या. पूर्वी लोक डॉक्युमेंटेशन करत होते, पण लेण्या बघताना जर बर्जेस असेल किंवा बर्जेसच्या पॉईंटला तुम्ही वाचलं तर भारतातल्या सगळ्या लेण्या डॉक्युमेंट केल्या. नंतर पुढे बरंच संशोधन झालं, म्हणजे अपडेट आत्तापर्यंत अपडेट्स अजूनही चालू आहेत. सो हे होतच राहणार, कारण इट्स अ रिसर्च प्रोसेस. ओके. त्या गोष्टी होणारच आहेत. त्यामुळे बर्जेस घेऊन तुम्ही एकदा वाचलं, तुम्हाला कळलं की भारतामध्ये किती लेण्या आहेत, काय आहेत, त्यांनी काय डॉक्युमेंटेशन केले. जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन असे 2 जण इंग्रज अधिकारी होते. अच्छा. त्यांनी ते डॉक्युमेंटेशन केलेलं. ओके. थोडक्यात मंदिरांचं आपल्या डॉक्युमेंटेशन म्हणजे कसं इंग्रजांच्या त्यांनीच इंग्रजांच्या काळापासून ते डॉक्युमेंटेशन होत आलं, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन होत आलं. मग आतापर्यंत मोठे मोठे संशोधकांनी त्याच्यावर काम केलेले आहे. अच्छा. ओके. थोडक्यात आतापर्यंत आपले रेकॉर्ड आहेत ते मंदिरांचे वगैरे काही नामशेष पण झालेले आहेत ना. आता कोणार्क सारखं मंदिर आहे याच्यावरती अकाउंटिंगचं अख्खं रेकॉर्ड मिळतं. ओके. तिचा रोजंदारीवरती पगार दिला जायचा, पगार दिला जायचा. हे आपल्याला दिसून येतं पूर्णपणे. पण हे डिजिटल झालंय का आता? लोकांना ते कसं ऍक्सेस होईल? नाही, आता रिसर्चर्सने बुक्स पब्लिश केलेले आहेत, ते रेफर करायला लागतात, वाचायला लागतात. अच्छा. ओके. अजून इतकं प्रॉपर ऑनलाईन मध्ये वगैरे ऑनलाईन मध्ये तुम्हाला मिळतील, वाचायला मिळतील. छोटे पुस्तकांमधनं ते मेन्शन केलं, पण ह्या डेफ प्रोसेस, अकाउंटिंग प्रोसेसच्या या गोष्टी ते रिसर्चर्सने मेन्शन केलं. ओके. अच्छा. अजून अशी कोणती मंदिरं आहेत का बाबा की आजी बघण्यासारखी वगैरे आहेत, किंवा अजून जाऊ शकतो आपण? नक्कीच अशी भरपूर मंदिर आहेत की जी आजही बघणार आहेत. भले त्या मंदिराचे अवशेष जरी पडले तरी ती सुंदर आहेत. ओके. अशी स्पेसिफिक कुठली? तुम्ही बेलूर हायवेला जाऊ शकता, याला नुकताच युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला 2-3 वर्षापूर्वीच. तुम्ही खजुरावला जा, खजुराव बघण्यासारखं आहे. वेरूळ कैलास मंदिर बघण्यासारखं आहे. आंध्रच्या बाजूला तुम्ही गेलात तर तुम्हाला रामप्पा मंदिर आहे किंवा 1000 पिलर्स टेम्पल आहे काकतीयांचं, ते बघण्यासारखं आहे. मराठवाड्यात बरीच सुंदर सुंदर मंदिरं आहेत आजही शिल्लक. तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जा, मध्य प्रदेशमध्ये अक्षरशः खाण आहे मंदिरांची. तिथं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये परमार आणि ह्यांच्यातली मंदिरं बघायला मिळतात. हिमाचलमध्ये गेलात तर तुम्हाला 18व्या शतकात लाकडामध्ये मंदिरं बांधलेली मिळतात बघा. सो जी आजही इंटॅक्ट आहे, जिथं पूजा चालते. सो अशी विविध मंदिरं आपल्याकडे दिसतात. ओके. ओके. प्रत्येक मंदिराचं असं एक स्पेसिफिक बाबा, जसं एका मंदिराचे अंग असतात, जसं की माझ्या वाचनात आलं होतं की बाबा जसं प्रत्येक मंदिरावरती गणेशपट्टी असते बाहेर, किंवा आतमध्ये घंटा असतो, काही ठिकाणी विरगळ वगैरे असतात. तर हे प्रत्येक मंदिराचं असतं का, स्पेसिफिक मंदिरांमध्ये असतात अशा? नाही. आता कसं असतं, काही वेळेस जर हल्ला झाला, मंदिराची भिंत पडली असेल तर तिथं रिस्टोरेशनच्या पॉइंटला गावकरी ते मंदिर वाचावं म्हणून विरगळ पण प्लेस करतात. ओके. विरगळ काय आहे? विरगळ म्हणजे काय तर एखादा वीर जर लढता मृत्युमुखी पडला तर त्याच्या स्मरणार्थ ती शिला उभारली जाते, त्याला विरगळ असं म्हणतात. त्या विरगळामध्ये खालची सगळ्यात प्लेट जी असते, जिथं जनरली युद्ध वगैरे दाखवलं जातं, मधल्या प्लेटमध्ये म्हणजे त्याच्यात कळतं की तो कसा लढतोय, कोणाशी लढतोय हे समजतं. दुसऱ्या प्लेटमध्ये साधारणतः तो कसा मेलाय हे दाखवलं जातं. तिसऱ्या प्लेटमध्ये त्याला अप्सरा, कारण त्याला युद्ध वीर मरणा म्हणजे युद्धात मरण आलंय म्हणून, तर त्या अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जातात. आणि चौथ्या प्लेटमध्ये असं दाखवलं जातं की तो ज्या देवतेचा उपासक आहे, शिव असू दे, गणपती असू दे, त्याचं तिथे चित्रण केलं जातं. त्याच्या बाजूला मंगल कलश असतो. मंगल कलश आपल्याकडे चांगल्या ह्याच्या परिचयात असतो.
आणि डाव्या उजव्या बाजूला सूर्यचंद्र आपल्याला बघायला दिसतो. मी तेच विचारणार होतो आता की जसं तुम्ही वीरगळाबद्दल सांगितलं तसं एक गद्यगळ असा एक प्रकार असतो की तो एक नक्की काय असतो? म्हणजे गद्यगळ म्हणजे बऱ्याचदा त्याच्यावरनं खूप गैरसमज पसरतात सोशल मीडिया असतो किंवा याच्यावरनं. एक एखादं मंदिर असतं, जर ते मंदिर राजाने डोनेट केलं, लोकांना दिलं, म्हणजे सार्वजनिक केलं असं आपण, तर त्या पॉइंटला तो नेहमी ब्राह्मणांना किंवा कुठल्या मोठ्या लोकांना एक जमीन दान द्यायचा. त्याला अग्रहार असं म्हटलं जातं. त्या अग्रहाराच्या जमिनीवर कोणी इलिगल कब्जा करायचा प्रयत्न केला तर त्याच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवला जाईल. अशी ती दगडावरती तो लेख करून केलं जायचं. तर जसं की आपलं पुण्यातल्या लोकांसाठी कुठलं मंदिर सजेस्ट कराल? पुण्यामध्ये लोकांनी बघायचं झालं तर त्रिशुंड मंदिर बघावं. अच्छा. सगळ्यात इंट्रिकेटेड आणि सगळ्यात सुंदर मंदिरांपैकी ते आहे. भिंगगिरीजी गोसावी यांनी ते बांधलेले पेशवे काळामध्ये. तो सगळा भाग गोसावीपुरा म्हणून प्रसिद्ध होता आणि तिथे ते सुंदर मंदिर आहे. त्याच्यावर खूप शिल्प आहेत. विशेष त्या मंदिराचं विशेष म्हणजे त्या मंदिरावर तुम्हाला गेंडा आढळेल. आणि त्याच्यावर प्लासीची लढाई कोरलेली. आपली पुरातन काळातली जी मंदिरं आहेत किंवा जी आता पण आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये स्त्री पुरुषांचे शिल्प आढळतात किंवा युद्धाचे काही आपल्याला शिल्प आढळतात त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामधनं मंदिरांमध्ये काय आपली पूर्वीची संस्कृती वगैरे अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जातो का? आता जी स्त्री पुरुषांची शिल्प आढळतात ती बऱ्याचदा काही रॉयल फॅमिलीज मधली असतात त्या काळातल्या. सो ती बऱ्याचदा काही वेळेस युगुल शिल्प असतात. युगुल शिल्प म्हणतात की ज्याच्यामध्ये तत्कालीन समाज जीवनाचे दर्शन केलं जातं, दाखवलं जातं. तत्कालीन समाज जीवन कसं होतं, काय होतं ते दाखवलं जातं. आणि खाली राजाचे वेगवेगळे युद्धातले प्रसंग दाखवले जातात. म्हणजे जर तुम्ही बेल्लूरला गेलात तर बेल्लूरला तुम्हाला दिसतं की तिथे जो बिट्टी देवनाचा राजा होता, फक्त त्या राजाच्या दरबारातला एक प्रसंग कोरलाय त्यांनी. डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये राजा राणी एकत्र बसलेत, समोर कुस्ती चालू आहे आणि बाकीचं सैन्य असं बघतो. असे प्रसंग त्याच्यावरती कोरलेत. संपूर्ण राजाचा त्या बिट्टी देवाचा जो आहे विष्णुवर्धनाचा तो अख्खा दरबार त्यांनी तिथं कोरलेला आहे मंदिरावर. हे पण आपल्याला बघायला मिळतं. तुमचा थोडासा पर्सनल प्रश्न विचारतो की तुम्हाला कशी म्हणजे इतिहास वगैरे आणि ते त्याचा अभ्यास करायचा ही तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? म्हणजे मी 4थी असताना मला शिवाजी महाराजांचा इतिहास फार आवडायचा आणि मग त्यातनं मग 7वीला इतिहास पाठ झाला बऱ्यापैकी. सो आवड होती. मग मी वाचत गेलो. क्युरियोसिटी पाडाय मोठ्या प्रमाणात की का हे असं का बनवलंय, कशासाठी. त्यातनं मी काम करायला सुरुवात केली. मग किल्ले बघणं, 94 वाजता ट्रेक करत फिरतोय. सो किल्ले फिरताना मी तशाच लेवलने फिरतो. माझे जवळपास सगळे किल्ले झाले आणि किल्ल्यांवर फिरून या गोष्टींची आवड होती. मग किल्ल्याच्या डॉक्युमेंटेशनची सुरुवात झाली. किल्ला कसा बघायचा, अभ्यास कसा करायचा किल्ल्याचा, काय काय अवशेष असतात, कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, काय काय चेंजेस दिसून येतात कुठल्या किल्ल्यांच्या बुरुजांमध्ये वगैरे किंवा दरवाज्यात काय बदल दिसतात, प्रत्येक किल्ल्याची गाठणी का वेगळी आहे, सगळं अभ्यासताना मग ती आवड आली. मग त्यातनं मग लेण्यांकडे वळालो, मग मंदिरांकडे. असं सगळं करत मग एक अभ्यास सुरू होऊन आता अभ्यास चालू असतो सतत, रिसर्च करायला जास्त मजा येते. ओके. तुम्ही आता जसं सांगितलं की तुमचं भरपूर ठिकाणी फिरणं वगैरे तर होतच आणि भरपूर लोकांना तुम्ही सोबत घेऊन पण जाता. ऍक्च्युअली कॉन्सेप्ट काय नक्की, म्हणजे काय कसं काय? फिरस्ती म्हणून आमचा ग्रुप आहे. या फिरस्तीच्या अंडर आम्ही फिरस्ती महाराष्ट्राची म्हणून नाव आहे ग्रुपचं, ज्याच्या अंडर आम्ही अशा काही सहली आयोजित करतो. याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काय काय पुरातत्व गोष्टी आढळल्या आहेत, काय झालेलं आहे, किंवा पूर्ण मंदिर स्थापत्य काय असतं, मंदिर स्थापत्यामध्ये असलेल्या गोष्टी, नंतर त्याच्यावर काय शिल्प आहेत, त्यांच्या स्टोरीज काय, हे असं सगळं त्याच्यामध्ये आम्ही डिटेल एक्सप्लेन करतो. हम्पीला गेलो तर आम्ही 4 दिवस फक्त हम्पी दाखवतो, फिरत असतो याच लेणे. सो आमचं सकाळी 6 वाजता दिवस चालू होतो लोकांना एक्सप्लेन करण्यासाठी, संध्याकाळी 6 वाजता संपतो.
सो अख्ख्या दिवसभर आम्ही फक्त हम्पी एक्सप्लेन करत असतो लोकांना, बाकी काही करत नसतो. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही डिटेलमध्ये हम्पी आम्ही एक्सप्लेन करतो. तसं वेरूळ करतो. अच्छा. वेरूळही तसंच चालतं. आणि मग आमच्या बाकीची जी काय मंदिरं आहेत आजूबाजूच्या परिसरातली, त्या मंदिरांची आम्ही डिटेल्स तशीच एक्सप्लेन करतो, सगळ्या गोष्टी वगैरे करतो. आता जसं सुरुवातीला मी सांगितलं की बाबा आपली 6 पुस्तकं आपण प्रकाशित केलेली आहेत, ती कोणती एकदा सांगा तुम्ही, आणि त्याच्यामध्ये काय आहे बाबा, तुम्ही कुठल्या टॉपिकवर नेमकं तुम्ही पुस्तक? फिरस्ती महाराष्ट्राची हे आमचं सगळ्यात पहिलं पुस्तक, ज्याच्यावरच आमच्या ग्रुपचं नाव फिरस्ती महाराष्ट्राची पडलं. शंतनू परांजपे आणि मी असं दोघांनी मिळून आम्ही ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 35 ठिकाणं कव्हर केली डिटेलमध्ये. ओके. त्याच्यात लेणी, मंदिरं, किल्ले असे सेक्शन्स आहेत आमचे. अशा पद्धतीमध्ये डिटेलिंग कव्हर केलं. आणि त्यानंतर मग मी महाराष्ट्राची शोध यात्रा, आडवाटेवरची वारसास्थळं हे पुस्तक लिहिलं, ज्याच्यामध्ये काही जागा या डॉक्युमेंटेड नाहीत प्रॉपरली, त्यांचे जे रेफरन्स फारसे मिळत नाहीत, अशा काही जागा त्याच्यामध्ये घेतल्या कव्हर. त्याच्यावर काही रिसर्च पेपरही मी प्रेझेंट केले, त्या जागा त्याच्यात कव्हर केल्या. तिसरं नाशिकची वारसास्थळं, ज्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये किती वारसास्थळं आहेत, किती मोठं समृद्ध ठेवा तिकडे लावलं, सर्व डिटेल कव्हर केला. त्याच्यामध्ये मंदिरं आहेत, खेण्या आहेत, त्यांचे काय संदर्भ आढळतात, विथ डिटेल, की जेवढे मला सोर्सेस माझ्याकडे अवेलेबल आहेत सगळे ऑलमोस्ट सोर्सेस वापरून सगळे त्याच्यामध्ये टाकले या दोन्ही पुस्तकांना. आडवाटेवरची वारसास्थळ, नाशिकची वारसास्थळ. सेम चौथं जे ते मागच्या वर्षी पब्लिश झालेलं स्वराज्याच्या साक्षी, ज्याच्यामध्ये लहान मुलांसाठी ते लिहिलं की किल्ला कसा बघावा, किल्ला बघताना तुम्ही काय बघा, हे त्याच्यामध्ये कव्हर केलं. ओके. आणि आता 5वं आणि 6वं जे पब्लिश झालं त्यामध्ये एरनेक सांस्कृतिक वारसा या नावाचं पुस्तक आहे, ज्याचं अख्खा आर्किओलॉजिकल साईटचं डॉक्युमेंटेशन त्याच्यामध्ये आहे. गुप्तांच्या आधी उपासना ती साईट महत्वाची आहे, कायथ्यासारखी संस्कृती इथे बसलेली होती मीना नदीच्या काठावर. त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन, त्याचा स्टेशनरी काय काय मिळालंय, कुठली नाणी मिळाली, कुठले सेल्स मिळाले, एकाच ठिकाणावरती गुप्त, हुन, नंतर तुमचे क्षत्रप यासारखे राजघराणे तिथं एकाच ठिकाणी राज्य करतात, हे सगळं त्या ठिकाणी सापडलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये सगळं कव्हर केलं. तसंच चालुक्य, जे बदामीचे चालुक्य आहे, यांच्यावर अत्यंत काम गरजेचं होतं. आणि चालुक्य राजांचं खूप मोठं योगदान आहे दक्षिण भारतासाठी. मग त्या अख्ख्या डायनेस्टी संबंधितले पुस्तक प्रकाशित केलेलं. खूप छान काम करताय. म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत आपला इतिहास जावा, लहान मुलांपासून सगळ्यांना या गोष्टी कळाव्यात आणि ह्या ऑन डिटेल कळाव्यात, सगळ्या डीपमध्ये जाऊन प्रॉपर तुम्ही सविस्तर या गोष्टी सांगताच लोकांना. तुम्ही आजकालची जी तरुण पिढी आहे त्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे त्यांनी ऍक्च्युली मंदिरं किंवा किल्ले अशी स्थळं पाहणं गरजेचं आहे. नक्कीच. येस. तर त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही लोकांना? तरुण पिढी म्हटलं म्हणजे आजकाल बऱ्याचदा मी त्यातनंच बघतो की आम्हाला जे आमच्यावर लोक येतात, तुम्ही काम करताय आणि तुमच्यासाठी सवय लागली पाहिजे वगैरे असं बऱ्याचदा म्हणतो. आणि मी हॅपी की असं एक क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करता येईल, तुम्हाला लोकांना गोष्टी एक्सप्लेन करायच्या. आपल्या संस्कृतीचा हा खूप मोठा वारसा आहे. बरोबर. आणि हा वारसा जपणं ही आपली जबाबदारी. बरोबर. जी मागच्या पिढीने आपल्याला तेच केलं की त्यांनी त्यांच्या पिढीच्या परीने जेवढा वारसा जपते ते काम करतात, तोच वारसा आपल्या पुढे आला. कारण आपल्या सगळ्याच घराण्यांवरती असे संस्कार असतात, आपण तो वारसा जपणं जास्त गरजेचं. मग ही मंदिरं हा आपला अमूल्य ठेवा. मंदिर असले, किल्ले असले, लेणी असले, महत्वाचा ठेवा जो आपला इतिहास सांगतो. तो इतिहास जपणं हे आपलं कर्तव्य. असे कुठले मंदिर आहेत जे पुण्याच्या आजूबाजू आपल्याला बघता येईल? असं भुलेश्वरचं मंदिर आहे. अच्छा. जे अगदी सुंदर मंदिर आहे. तिथं सगळ्या रामायण महाभारताच्या प्लेट्स आजही शिल्लक आहेत. अत्यंत सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर भुलेश्वर. लोणी भापकरला मंदिर आहे सुंदर, ते आपल्याला बघता येतं. किंवा तुम्ही जर इथे थोडं लेटर पिरियडमध्ये बघितलं तर याचं मंदिर आहे, कुकडेश्वराचं मंदिर आहे, 13व्या शतकातलं मंदिर आहे. जुन्नर जवळचं मंदिर आहे. पळसदेवचं मंदिर आहे जे धरणात जातं आणि धरणातनं बाहेर येतं दरवर्षी. साधारण 2-3 वर्षांनी बाहेर येतं ते एकदा. सो अत्यंत सुंदर मंदिर आहे पळसदेवाचं. त्यांना आपण बघू शकतो. आणि आजकाल हे सोशल मीडिया आणि
रीलच्या माध्यमातून अशी हाईड मंदिरं खूप आहेत, छोटी छोटी प्रत्येक गावांमध्ये वगैरे, जी आजकाल लोकांना रीलच्या माध्यमातून कळतात आणि एकदा ती व्हायरल झाल्यानंतर भरपूर लोक तिथे गर्दी वगैरे करतात. अशी भरपूर मंदिरं पण आता येतात हळूहळू. त्याच्यामुळे ते छानच आहे, म्हणजे उत्तमच आहे एका प्रकारे. लोकांना सगळ्या गोष्टी अवेअरनेस होतात, मंदिरं, किल्ले, आणि ह्या गोष्टी पाहायला हव्यात लोकांनी, जेणेकरून आपला इतिहास काय आहे किंवा आपल्या गोष्टींची आधी संस्कृती ठाव ठेवून काय होती आणि आता कशा प्रकारे त्या गोष्टी चेंज होत आहेत, किंवा आपलं आधी वस्त्र आपण कोणते परिधान करायचो आणि आता कोणत्या लेवलला आपण आलोय, ह्या गोष्टी आता खरंच कळणं गरजेचं आहे कळणं. जसं की पुण्यात पाताळेश्वर जे मंदिर आहे, तर नेमकं मला त्याचं एक सोर्स माहीत नाही, पण मी असं ऐकलं आहे की ते मंदिरची जी शिल्पाकृती ती वरून खाली कोरली आहे, ते एक दगड कोरला आहे पूर्ण. तर नेमकं ते प्रकार कसे होते, नेमकं काय असेल त्याबद्दल? आता पाताळेश्वरची म्हणजे अशी की ज्या कृष्णराजाने वेरूळचं मंदिर बांधलं त्यांनीच पाताळेश्वरचं मंदिर बांधलं. अच्छा. सो हे आपल्याला बघायला मिळतं काही सोर्सेसच्या डॉक्युमेंट. मी माझं म्हणायचं कुठेही सांगत नाही. ओके. अभ्यासक सांगतात, सोर्सेसमध्ये लिहितात ना पण लेण्या, ते लेणं आहे बेसिकली. त्याला अर्ली रॉक कट टेम्पल्स असा शब्द अशी टर्म आहे. सो त्या अर्ली रॉक कट टेम्पल्समध्ये ते गणलं जातं. बरोबर. वरपासूनच खाली खणत यायचे ह्या गोष्टींना देखील. सो याला 3 लेअर्स असतात. ओके. पहिला लेअर आहे तो दगड पारखतो आणि मग दगडाला फोडायला सुरुवात करतो. दुसरा लेअर असतो तो जरा सुपर फाईन लेअर असतो, तो आतला एक खांब करतो. अच्छा. तिसरा लेअर जो असतो तो प्रत्येक शिल्प करतो. अशा 3 पद्धतीचे प्रोसेस मध्ये ते लेणं फाईन केलं जातं. ओके. अजून अशी आहेत का आपल्या कुठले मंदिर वगैरे? भरपूर आहेत की ज्यांच्यासोबत आपण म्हणजे कोरलेली लेणी वगैरे आहेत. जसं तुम्ही आता नाशिकचं लिहिलं आहे पुस्तक आता नाशिकवरती वगैरे, तर तिथे अशी कोणती मंदिरं आहेत का ज्यांची आपण गोष्टी जाऊन पाहू शकतो प्रत्यक्षात तिथे वगैरे, त्यांच्या लेण्या वगैरे? तुम्ही तिकडे लेण्या म्हणून तुम्ही त्रिरश्मी लेणी बघू शकता. तिला सामान्य लोक सगळी पांडव लेणी म्हणतात. पांडव लेणी संबंध सातवाहनांशी आहे. सातवाहन एक क्षत्रप दोघांशी संबंध आहे. वेगवेगळे शिलालेख आहेत आतमध्ये. बँकिंग सिस्टीम होती त्या काळची हे देखील आपल्याला समजतं शिलालेखांवर. तत्कालीन बँकिंग सिस्टीम कशी होती हे समजतं. तिथेच एक चामर लेणी आहे. सुंदर लेणी ती, पण ती जैन लेणी आहे. ओके. आणि नाशिक हा तसा संपन्न भूभाग आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने, आणि एवढी मोठी गोदावरी सीमा. बरोबर. तिथं वेगवेगळी मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या सिन्नर सारे काही ठिकाणी कोंडेश्वराचं मंदिर आहे, ऐश्वरेश्वराचं मंदिर. अच्छा. सुंदर मंदिर ते आपल्याला. तुम्ही अजिंठा वेरूळ साईडला गेलाय का? कारण की माझं होमटाऊनच जळगाव आहे, सो मला त्या साईडचं ऐकायचं. हो, ते भाग बघितले. अच्छा. गाळणा कंकराळासारखे किल्ले त्या भागामध्ये आहेत, अत्यंत सुंदर किल्ले. गाळणा किल्ला तर खूप सुंदर आहे. अच्छा. तुम्ही जर ह्या धुळ्याच्या बाजूला त्याच भागामध्ये मंदिरांची रांग आहे, भरपूर मंदिरं तिकडे मिळतात. धुळ्याच्या बाजूला बिलसाण्यासारखी मंदिरं बघायला मिळतात. अच्छा. सो अशी वेगवेगळी गावं आहेत की जे प्रत्येक गावाला इतिहास आहे. तुम्ही शोधायला लागलात तर तुम्हाला तुमचे ते प्रश्न ऑटोमॅटिक सुटतात. लोकांनी कामं करून ठेवले आपण बघत. आजकाल या गोष्टी भरपूर लोकांपर्यंत पोहोचायला हव्या. नक्कीच. सर, आता तुम्ही ज्या प्रकारे माहिती वगैरे सांगितली ती एकदम खूप सोप्या पद्धतीने आणि लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कळतील अशा टाईपमध्येच सांगितली माहिती. तुम्हाला ॲक्च्युली डॉक्युमेंटेशन करायला आणि तो अभ्यास करायला ते किती डिफिकल्ट जात असेल ह्या गोष्टी कळतातच, आणि त्यात तुम्हाला आवड आहेच आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट जितकी आपण आवडीने करू तितकी ती अजून डीपली उत्सुकता वाढत जाते, क्युरियोसिटी वाढत जाते की ही गोष्ट अजून ह्यातनं नवीन कळते. ह्या गोष्टी होतात तसं, आणि त्यातनं तुम्ही अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवताय की बाबा मंदिर कशा प्रकारे पाहिलं पाहिजे, कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे. मंदिरात गेल्यावरती फक्त देव ही एकच गोष्ट फक्त नमस्कार करणं किंवा पाहण्यासारखी नसते. त्याच्या आजूबाजूला काही गोष्टी आहेत किंवा त्यांच्या बाहेर काही गोष्टी कोरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पण आपला इतिहास लपलेला आहे, आपली संस्कृती लपलेली आहे. या गोष्टी आपण नक्कीच पाहू शकतो आणि या लोकांपर्यंत पोहोचू शकतो या सगळ्या गोष्टी. आता आपण पाहायला गेल्यावरती तसा हा टॉपिक खूप मोठा आहे आणि थोडक्यात न संपणाऱ्यातलाच आहे.
हा किती अभ्यास आपण करू तितका कमीच आहे, कारण की इतिहास ही गोष्टच अशी आहे. त्याच्यामुळे आपण आता थांबूयात आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. आणि आपण हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट भाग करूयातच पुढच्या एका कुठल्या तरी टॉपिक वरती छान, त्याच्यावरती आपण गप्पा मारूयातच. थोडंसं तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? छान होता एक्सपिरियन्स. तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारले आणि आवडेल पुढचे पॉडकास्ट करायला आवडले. नक्की नक्की. आणि आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.